विक्टर पाडा. थँक्स ब्रदर, थँक्यू सो मच. नमस्कार सई मॅम. हाय. नमस्कार सर. नमस्कार. सर मला एक सांगाल का, प्रेम म्हणजे काय असतो? ओ माय गॉड. म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? झुरणं, तिने फोन केला नाही म्हणून रुसणं, की तिचा फोटो फक्त पाकिटात असणं. वा. काय असतं हो प्रेम? निद्रेच्या कुशीत असताना तिच्या स्वप्नांनी हलकीच मारलेली टपली, आणि सकाळी जाग आल्यावर ती स्वप्ने आठवून स्वतःशीच खुदकन हसणं. बघले. प्रेम काय, या प्रेमात वेगळी जादू आहे यार. काय असतं अरे प्रेम? हा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, गौऱ्या आज हे काय बोलतोय? पण ही वाक्य नाही आहेत, लेखकाची चरबी आहे. दोन दिवस झाले 4 वाक्य पाठ करतो. रूमच्या बाहेर आलो की मला वाक्य दिसत होते. ठरवलंच आहे लेखकांनी आणि तिकडल्या टीमने, याला बाहेर येऊच द्यायचा नाही. जाम बेकार क्रिएटिव्हिटी सध्या चालू आहे. इतकं पाणी प्यायलो की आजपर्यंत कधी प्यायलोय नसेल, एवढं लिहिले खतरनाक. पण इट्स नथिंग बट इट्स अ प्रोपोडांगा. गौऱ्या, इट्स propaganda. सॉरी. It's propaganda. वाड्या वा. तू जरा गप्प बस ना. रामबा हो हो. पण तुम्हाला खरं सांगू का, आज ही जड जड वाक्य बोलताना मला अजिबात राग आलेला नाहीये किंवा काहीच असं वाटत नाहीये. का रे? कारण मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय. तिचं नाव शिवाली आहे. दिसायला खूप सुंदर आहे ती, पण बुद्धीने जरा ठीकठाक आहे. गेली 3 महिने आम्ही एकमेकांना डेट करतोय. फार मजा येते, एकमेकांना भेटतोय आम्ही. पण आता 20 दिवस झाले आम्ही एकमेकांना भेटलोच नाहीये, आम्ही एकमेकांना बघितलं सुद्धा नाहीये. आणि आज ती मला भेटायला येणार आहे, त्यामुळे मी आज प्रचंड खुश आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. आय एम सो एक्साइटेड. गौरव! हीच आहे ती, शिवाली. हाय शिवा. हाय गौरव. हाय. आज 20 दिवसांनी आपण भेटतो यार शिवाली. हो ना गौरव? दीदी. हाय शिवा. हाय हाय. हाय. ए केसाळ पेपर वेट निघ इथून. म्हणजे आमच्यामध्ये काय झालं? गौरव पेपर वेट नाहीये, माझा लहान भाऊ आहे तू. आयुष्य तुझं लहान भाऊ आहे. सॉरी. हाय बाळा. हाय 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 हाय. हाय बाळा. हाय 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 से हाय. हाय. काय नाव आहे तुझं बाळा? मी शिशूत. काय नाव आहे तुझं? मी शिशूत. तुझं करिअर कुठे ते ना विचारलं. तुझं नाव विचारलं. नाव काय तुझं? मी शिशूत. गौरव तो लहान आहे, त्याला बोलता येत नाही. त्याचं नाव सुश्रुत आहे. तुला वाटतं मला बोलता येईल? कशाला विचार? आणि हा लहान आहे. हो, आमच्या घरात लहान आहे सगळ्यात. अरे याला लहान म्हणणं म्हणजे गंगा म्हणाला नाकातला केस म्हणण्यासारखं आहे. शी गौरव खरंच लहान आहे तो. लहान आहे. हो. काय रे बाळा, गालाला काय आमसूल चिकटवलंय? दाढी आहे ती सुश्रुतची. दाढी? हो. एवढा लहान होती एवढी? अगं दाढी आहे ते काय दात नाहीये. हा, लहानपणी दुधाची दाढी गेली, आता मुख्य दाढी आली, असं आहे का ते? अरे एवढी दाढी अशी? अरे बाबा तसं नाहीये.
ते मग? 3 वर्षाचा असल्यापासून बाबांचं रेझर आहे ना उलट फिरवतोय आता बघ किती दाढी आली आहे त्याला मोठी मोठी दाढी आहे पण वा. बाळा नशीब रेझरच फिरवलंस इकडे ये. मी काय म्हणतो काय? आपण दोघे भेटणार होतो ना याला कशाला आणलंस अरे आई म्हणाली त्याला घेऊन जा नाहीतर जायचं नाही घरातून बाहेर हो काय? हो मग मी त्याला घेऊन आले सोबत अरे गोंडू गोंडू तुला खेळायचंय ना मुंगळा आणि मुंगळीचं लग्न लावायचंय की नाही हा. तर तिथे जायचं आणि तिथे खेळायचं अजिबात डिस्टर्ब करायचं नाही दादा आणि दीदी आहे ना आता अभ्यास करणार आहे हा 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 चालेल मी इथे बस इकडे जा बाळा इकडे जा हा. खेळा बस ना यार तू हा. मी गौरव आणि मुंगळीचं लग्न लावणार अरे वा. मी गौरव आणि मुंगळीचं लग्न लावणार एक मिनिट गौरव आणि मुंगळीचं लग्न गौरव आणि मुंगळीचं लग्न गौरव आणि मुंगळीचं लग्न म्हणजे अरे त्याने मुंगळा पाळलाय त्याचं नाव गौरव ठेवलंय काय हो मुंगळ्याचं नाव गौरव का नाही याला काहीच लॉजिक नाहीये अरे पण त्याने मुंगळ्याचं नाव गौरव का ठेवलं पण अरे बाबा तुला आवडलं असेल तुझं नाव म्हणून ठेवलं असेल ना ओके मुंगळ्याचं नाव गौरव ठेवलंय मग मुंगळीचं नाव काय शिवाली ठेवलंय त्याला तो मुंगळीच म्हणतो मुंगळी आणि गौरवचं लग्न असंच चालू असतं हो त्याचं काय वा 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 मस्त 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 सुशी आता जाती ते खेळ हा अजिबात डिस्टर्ब करायचं नाही दीदीला हा? अरे बापरे. क्या बात आहे यार अरे किती दिवस झाले मी तुला फोन करतोय काल पण तुला फोन केला तू फोन उचललाच नाही माझा यार बाबा घरी असताना तुझा फोन कसा उचलू रे त्यांच्या समोर कसं जमणार तुझा फोन उचलायला तुला माहितीये तू काल माझा फोन नाही उचललास ना माझी ऑक्सिजन लेवल कमी झाली होती काय का झाली कारण तू माझा प्राणवायू आहेस आणि काय काय आहे मी तुझी सांगू सांग ना सांगू सांग ना सांगू काय झालं बाळा माझा गौरव हरवला गौरव हरवला. माझा गौरव हरवला बघू गाडीपेटी बघू अरे गौरव नाहीये त्याच्यात अरे हा गौरव नाहीये याच्यात अरे गजनी गौरव कशाला बोलतेस तू मी तर आहे ना मुंगळा बोल ना अरे अरे, मला माझा गौरव पाहिजे ना तर मी सगळं तोडू फुटून नाही, 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 ए, बाळा, ऐक ना अरे ऐक ना कशाला हा, ऐक ना नाही करायचं, अरे तो कोंडू. मुंगळा आहे ना तुझ्या दाढीत गेला असेल गौरव पुढे झाला सॉरी सॉरी नको बोलू मुंगळा शोध अरे मी काय मुंगळा शोध बरं बाबा शोधतो बरं मला सांग तुझा मुंगळा कसा दिसतो तो ना काळा काळा आहे आणि त्याच्या मानेवर टॅटू आहे मुंगळा रॉक्स असा तुझ्या बापाने मुंगळ्याच्या मानेवर टॅटू काढला होता का रे रॉक्स म्हणून त्याचं इमॅजिनेशन आहे ए गोंडू त्याचं इमॅजिनेशन आहे अरे असेल यार, ना आपण भेटायला आलो ना ह्याला कशाला मला गौरव पाहिजे म्हणजे पाहिजे हा, बाळा शोधतो ना यार शोधतो ना हा, गोंडू हट्ट नाही करायचा हा, गोंडू गौरव हा चला हे गौरव तू पण शोध गौरव गौरव पहिल्यांदा गौरवला शोधतो यार गौरव गौरव ए गौरव गौरव गौरव. अरे ये बाबा, ए सापडला 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 ऐ, तो होता. हा काडी पेटीतच होता मुंगळी सोबत दहंडी खेळत होता अच्छा ते काय बोलले होते ना. काडी पेटीतच नसलं, बोलले होते तुला. काडी पेटीतच होता बरं बरं सापडला ना बाळा Very आता good, ये गोंडू. इकडे सॉरी गौरव. बघ आता दादाला आणि दीदीला डिस्टर्ब करायचं नाही हा अजिबात डिस्टर्ब करायचं नाही हा गौरव, काय खेळायचं. करतोय? काय नाही करत त्याला मी सांगितलं की हा, खेळायचं आता डिस्टर्ब करायचं नाही ओके हा नाहीतर बुटा सकट पाय घशात घालील लक्षात ठेव. गौरव. काय नाही मला काय सांगितलं त्याला काय असं येस गुड बॉय हा या गौरव माकडा बोकडा जास्त नाटकी करू नको आम्हाला बोला नाही नाही. आता तुला दाखवतो आता तुझं ना मी लग्नच लावतो बरोबर हा मग बस बोंबलत तू गेला कधी कधी कळतच नाही बाबा या सुश्रुतचं काय करायचं मी विका ना त्याला गौरव पुरे झालं यार. खूप झालं मगाचपासून तुझं. सॉरी गोंडू उठ. गोंडू उठ. आपण जाऊया का हो 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 राग आल्यावर किती छान दिसतेस ग गप्प बस कितना हसीना चेहरा कितनी प्यारी आंखें गप्प बस बड़ी फुर्सत से बना होगा तुमको बनाने वाले ने पुरे झाला शपथ सांगतोय चिडलीस की फार गोड दिसतेस अजून काय सांगू सांग सांगू सांग सांगू
ए नाचो त्याला ना गौरव आणि मुंगळीच्या लग्नाची हळद सुरू झालेली आहे अरे काका काका मी यांच्या लग्नासाठी ना नंतर पुढे प्लॅनिंग पण केलंय हो काय? हो मी आता यांना हनीमूनला पाठवणार Very हा. good. तुम्ही जाणार त्यांच्यासोबत नको बाळा मुंगळा चावला तर है ना आपल्याला काय? त्या दोघांचा हनीमून आहे ह्याला कशाला आणला ग तू आपल्या बरोबर कशाला आणला ह्याला गप्प बस तू गप्प बस चिडू नकोस नाही चिडत आहे पण आपण 20 दिवस हा बरं चिडू नकोस सॉरी मी आपल्या लग्नाचं बाबांशी बोलणार आहे हो तू येशील ना त्यांना भेटायला अरे तुझ्यासाठी मी कुठेही जायला तयार आहे मसनात जा ना तू मसनात त्याला जा सांगा मार ना तू त्याला सांगा त्या बाबांना बोलव तुझ्या हे बघ शेवटची 5 मिनिटं देणार आहे मी हॉल नंतर बंद होणार आहे मग मला माहिती नाही काय हा गे दीदी हा बघ ना त्याच्या बाबांना बोलवत पण नाहीये बाबा ट्रॅफिक मध्ये असतील ना गोंडू नाही, मला गौरवचे बाबा पाहिजेत मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत गोंडू हट्ट नाही करायचा गोंडू त्या गोंडूची ना मी आता गौरव अरे नाही याला ना समजव याला फक्त यार 2 मिनिटं थांब गोंडू हट्ट नाही करायचा नाही मला गौरवचे बाबा पाहिजेत गौरवचे बाबा पाहिजे बरं बरं ऐक 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 हे गौरव काका आहेत ना ते मुंगळा गौरवचे बाबा झाले तर चालेल तुला अरे तू काय चालेल चालेल मजा येईल हा, हा. मजा येईल चालेल ना तुला मी त्यांना तयार करतो हा ना यार खरंच तुझ्यासाठी सगळं मी सहन करतोय हे आपल्यासाठी काका बाळा हा हळू बाळा आता त्यांना मिशी काढणार बघ केवढी मोठी अरे मोठी वा. एकदम मस्त ओळखूनच नाही ना अरे राव. वा भिकारीगिरी आहे बाई हे घालून फिरू मी इकडं गौरव आई शपथ यो बघ काका शमटूशम मुंगळा दिसतायत दीदी तू आता मुंगळी होशील मुंगळीची आई मी 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 मुंगळीची आई हो 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 चालेल हा? चालेल बाबू हा, मग चला आपण आता ना गौरव आणि मुंगळीचं लग्न लावूया चालेल 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 आई, दीदी हा. तू तिथून चालत चालत ये बरं. आणि काका तुम्ही तिथून सरपटत सरपटत या मी का सरपटत येऊ रे ही चालत मी का सरपटत इंटरकास्ट मॅरेज आहे ना त्यांचं हा मग मी हा या सरपटत सरपटत हा, ये दीदी लवकर चल अरे तुझ्यासाठी यार मी- आपल्याला भेटायचंय की नाही ही नंतर लय भंगारगिरी आहे. भेटायचंय की हा नाही हा भेटायचं आपल्याला भेटायचं आम्ही येतो हा हा, या, चला या. चल चला या हा. अरे वा गौरव असं कर ना हा तुझ्या बापाने असं करून पुढे आला होता कुठला मुलं असं करून असं पुढे आई शपथ ना प्लीज प्लीज या या हा ये. आता आपण त्यांचं लग्न लावायचं हा, लग्न लावा, लग्न लावा. शुभ मंगलो सावधान ये. वा झालं 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 ना झालं ना आता बस एकदम, हा बस. व्हेरी गुड आता यांची वरात काढायला नको हा, ते काका. गौरव काका आहे ना यांची वरात घेऊन वरुळात जातील चालेल अरे यार मी कशाला जाईल यार वारून? म्हणजे काका जाणं वारू राव तुम्ही अरे नको ना यार ऐका यार मला नाही बरं, माहिती नको. मग मी घरी आईला नव्हतं सांगणार तुमच्या दोघांचं नाही, नाही, जातो 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 दे इकडे दे मग बस मजा आली की नाही झाले सोडले अरे आता वा. ओके हा हा बस काय झालं गुरुजी अरे बाप रे काय पूजा राहिली हो गौरवची बाबा हा. जेव्हा गौरवला घेऊन या इथे पूजा बाकी आहे अजून अबे तुला येणार का बे? गौरव. आता सोडलेलं वावरात आता कशाला पाहिजे परत गौरव हळू बोल अरे पीक आता किती आता काय काय करू यार मी पप्पा मम्मीला नाव सांगणार तुमच्या ए, गौरव, असं नाही करायचं. अरे नाही ना अरे यार पण मी सरपटलो नाही आता गौरव गौरव तू घरी ना काही जाऊन सांगेल आपले भेटायचे वांदे होतील तू प्लीज जा आण जा आता म्हणजे आता आण, आण, गोंडू, आण, जरा गोंडू. थांब, आणतो बाबा आणतो गप्प बस अण्णा याच्यात त्रास दिला यार मला यार. अण्णा, रडायचं आता नाही, कुठल्या मुली गोंडू. शोधू? घे लहान आहे घे का तू? शोधला घे बाबा क्या बात है खूप मजा आली मस्त सई काय म्हणशील गौऱ्या भाव खाणं ही जर करन्सी असती तर तू जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असतास क्या बात है वेल सेड आणि आज सुंदर परफॉर्म केलंस गौरव सुंदर ब्रिलियंट
दत्तू सुरेख, सुंदर, गोड, अत्यंत गोड. शिवा खूप गोड दिसतेस आणि खूप छान कॅरेक्टर. तुझ्या वाट्याला जे आलं ते चोख आणि मस्त केलंस तू. फार मजा आली. सुश्रुत फार भारी, लय भारी, कडक. प्रसादा. मला मुंगळा जवळून कसा दिसतो ते पाहायचंय मला. स्क्रिप्ट ज्या उंचीवर लिखाणात होतं त्याच्यात दुप्पट तिप्पट उंचीवर तुम्ही तिघांनी नेलं परफॉर्मन्स. इतका क्लीन आणि इतका डिसेंट ह्युमर तू प्रेझेंट करू शकतोस गौऱ्या की तुला कल्पना नाही आहे. माझं तुला प्रामाणिक विनंती आहे, तू मोटे आणि गोस्वामींच्या ह्युमरला जेन्युइनली फॉलो करत राहिलास तर पुढच्या 10 वर्षात तुझ्यासारखा विनोदवीर उभा नाही राहणार दुसरा कोणी. क्या बात. ब्रिलियंट खूप मजा आली. वंडरफुल. क्या बात है. ऑल द बेस्ट. थँक्यू. मंडळी, विनोदाचा टायमिंग आणि कॉमेडीची स्टाईल याच्यामुळे आपल्या सगळ्यांचा आवडता झालेला कलाकार कांचन पगारे आहे आजचा आपला खास पाहुणा कलाकार. आणि त्याच्यासोबत आज इथे अगा अगा आई म्हणत धमाल करायला येत आहेत कोकण कोहिनूर ओंकार भोजने, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. घाई घाई करू नका, घाई घाई करू नका. एक तर तुम्ही लाईनमध्ये बसा, लाईनमध्ये बसा. हां बरं ठीक आहे, आता असू दे, आहे तसं असू दे, पण घाई घाई करू नका, घाई घाई करू नका. कांचन पगारे यांच्या उरळी कांचन मसाज पार्लरच्या या शाखेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांची हाडं मोकळी करून मिळणार, सगळ्यांच्या नसा सोडवून देणार कांचन अण्णा, सगळ्यांचे सगळे रोग बरे करणार. कळलं तुम्हाला? सगळ्यांकडे लक्ष देणार, कुणी गडबड गोंधळ करायचं नाही. अण्णा हे बघा सगळे रेडी आहेत. बोच्च मुरगाळचा उतरवणार माज, कांचन करणार सॉलिड मसाज, स्वस्त मानवतेचा घेतला बसा, कांचन मोकळ्या करतो नसा. ये रे, तुझा काय प्रॉब्लेम असतो? अण्णा माझी जीभ वळत नाही. गेस्ट समोर हा पंच मारणार आणि गेस्ट काय फक्त परडे घेणार? तेव्हा ना अडी पण याला प्रोडक्शन हाऊस मधून हाकलून लाव. अण्णा आपल्या हातात ते नाहीये, आपल्या हातात तेल आहे. सगळ्यांना एक एक करून घेणार, कुणी घाई करू नका, घाई करू नका, गोंधळ करू नका. मुळात एक मिनिट अण्णा, मी कोणाला बोलू? अरे तेल ओमक्या, तेल संपला की रे तुझ्या आईला? केव्हाचा सांगून ठेवला, अजून गरम नाही केला. सांगतो. हा. अगं आई, आई अगं तेल घेऊन ये ना. हे एवढं बरोबर आहे तेल? आहा, बरोबर आहे ना गरम? हा, ठेवून दे तिकडे. हॅलो, ए ओमक्या, याला सांग ना उद्या यायला, आजचा मसाजचा कोटा संपलाय. निघा जा ना, उद्या निघा. उद्या या. आजचा कोटा संपला, तुम्हाला टोकन दिले ना, टोकन नंबरवरती उद्या घेतील. चाल निघा. ओंक्या बाबा बाबा घरी धंद्यात खोटी करू नका. चल निघा तुम्ही. अरे ओंक्या तुझा बाबा, ओंक्याचा बाबा. फक्त मिशा वाढवल्या म्हणजे ओंक्याचे बाबा होता येत नाही, कळलं ना? टॅलेंट पण पाहिजे. तुमच्या आईला चल.
आई आई हे बाबाच आलेत हो अण्णा जरा माझ्या गालाचा हाड दुरुस्त करा ना. करतो की रे मस्त वाटतंय. ए इकडे 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 हा हा कोण आहे हा, घरात लुंगीवर बनियानवर कोण बसलाय? बाबा तुमच्यासाठी सरप्राईज आहे. का? ते आपले पोट भाडे करू आहेत. कोण आहे? पोट भाडे करू म्हणजे मी ना त्यांना आपल्या घरात भाड्याने राहायला दिले आणि ते आपल्याला भाडं पण देणार आहेत. इकडे राहणार आहे? हो आता आई किचन मध्ये असते, तुम्ही दिवसभर जॉबला आणि माझं काय मी इथे वाचत बसेन ना माझं साइन कॉस थिटा साइन कॉस थिटा. बाबा आता तुम्ही आपल्या कुटुंबाचे कर्ता पुरुष आहात पण कुटुंबाचा कर्ता पुरुषच पडलाय थिटा म्हणून मी कॉसतोय कंबर. हा म्हणजे बघा तुम्हाला किती वेळा सांगितलं पण तुम्ही इन्कम वाढवण्याचं काही मनावरच घेत नाही म्हणून मग मला हे सगळं करावं लागतं आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी बघेन सगळं कळलं ना. काय करताय? पाय कंट्रोल करतो आता. ऐका ना ऐका ना ओंक्या या अण्णांसमोर तो कसा आहे, तो कुठून आलाय, काय आलाय, काय माहिती आहे का? हे हॅलो मी आंध्र प्रदेशहून आलेला असतो रे. आधी उभं राहून बोल. उभा राहूनच बोलतोय मी. अरे तिकडे गावामध्ये मी खूप फेमस असतो. आता या शहरामध्ये येऊन मला मोठं करायचंय. काय? माझं नाव अरे तुला कळला नाही. मी आल्या केवढा गर्दी झाला इकडे. ओंक्या हे गर्दी बिर्दी इथे नाही. तमाशा नको तू गप्प बस. बाबा तो माणूस बोलतो ना खरंच असं आहे. अण्णा म्हणताय तसे ना लोक ना वेड्यासाठी गर्दी करतात आणि ना गंमत सांगतो तुम्हाला त्यांनी ना पर कस्टमर आपल्याला 10% मार्जिन देण्याचं पण कबूल केलंय. मार्जिनचा काय प्रश्न? हे बघ, अरे माझे समजा 400 रुपयाचे क्लायंट झाले ना तर 10% कमिशन तुला म्हणजे 40 रुपये तुला. म्हणजे भाडा पण देणार कमिशन पण देणार. भाडा पण देणार कमिशन पण देणार. ऐका ना जरा एवढंच गप्प नाहीये बसा. ऐका तुम्ही बाबा. याचा राग तुमच्यावर निघाला. जरा गप्पा बसा. जरा थांब. बोलू नका हो त्यांच्याशी. तुम्ही ऐका बाबा भाडं पण देणार कमिशन पण देणार आणि ते ना मला फुकटमध्ये मसाज पण शिकवणार आहेत. कौतुक करा माझ्या लेकराचं. काय कल्पना येतात त्याच्या डोक्यात. दसऱ्याला तर मी माझ्या लेकराच्या मेंदवाची आहे ना पूजाच करणार आहे. सकाळी पूजा कर आणि रात्री रावणाबरोबर जाळ तो मेंदू. काय काय भाषा आहे. कसं बोलताय त्यांचा काय विचार करतील ते भैया. सॉरी हा हे बघा तू तर गप्प बस. ऐका जेवढी बनियानला भोक आहेत ना तेवढी पाडी ना शरीरावर. जरा थांबा मी तुमच्याशी नीट बोलतो. ना मारा धोडायच्या गोष्टी करू नका तुम्ही. तुम्ही लेकराला म्हणता की नाही माझं डोकं चोळून दे माझं डोकं चोळून दे. आता हे जे अण्णा आहेत ना हे तुम्हाला आईतं डोकं चोळून देणार ते पण फुकट. मी या बंड्याला मसाज देऊ? तुझा बाप बंड्या आहे. जमणार नाही. जमणार नाही. धंदा म्हणजे धंदा वहिनी. धंद्यामध्ये नो रिलेशन. हेच तत्व मी पाळलंय म्हणून माझा धंदा जागतिक लेवलला गेलाय वर्ल्ड मध्ये. इकडे मी काय नाही इकडे. तुम्ही समजून घ्या. तुम्ही जे बोलता ना जागतिक लेवलला जेव्हा या भिकारची मदत घेतली ना तेव्हा तुमची जागतिक लेवल फाटतिक झाली आहे. जळायचं म्हणजे माणसाने किती जळायचं. हे गॉड या नाकर्त्या बापाच्या पोटी एवढा क्रिएटिव्ह मुलगा जन्माला का घातलास? का? Why? मी काय नाही करत. पण मला नाही फरक पडत. बाबा जानी आज जो बरकत है वो जलने वालों की दुआओं से तो है वरना अपना कहने वाले तो याद भी नहीं करते. ऐका ना काही करू नका हो. ऐकून घ्या त्याचं. ऐकून घ्या. काय झालं बघ काय झालं बघ काय करताय तुम्ही? काय करताय तुम्ही? ओंक्या फुकटचं मरशील माझ्या हातून. अरे अरे कसला निर्दयी बाप असतो हा रे. काय म्हणजे काय बोल. ए बटर तुला तर चाय मध्ये टाकी ना मी. चल तुझं हे सगळं उचलायचं धंदा निघायचं तू. आताच्या हा नको मारी निघायचं. माझा डिपॉझिटचा पैसा द्या मग जातो मी.
किती येतो ए ओंक्या ए काय घेतलं त्याचे डिपॉझिट देऊन टाक ते नाही देऊ शकत आम्ही. का हां नाही देऊ शकत ते आम्ही. का तोच प्रश्न तेच उत्तर. मुद्द्याचं सांगतो बघा ना. ऐका बाबा, ऐका ना बाबा. मुद्द्याचं बोल हा त्यांनी दिलेले 50,000 रुपये होते ना, ते आम्ही इन्व्हेस्ट केले. कुठे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले. गुंतवले. मग 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 काय मग आपल्या कंपनीचं बॅड लक, शेअर मार्केट बुडलं. यांनी दिलेल्या 50,000 रुपयांचे आता 683 रुपये झालेत. ऐक ना उग्या मला ना आता मारायचं पण कंटाळा आलाय रे. हात पण उचलत नाही. ओंक्या बाळा ऐक ना, मी कामावर गेलो सकाळी तेव्हा सगळं व्यवस्थित होतं ना. पांघरून ओढून उशी घेऊन झोपला होतास. एका दिवसात आल्या आल्या केवढे प्रताप करून ठेवलेस तू. हे प्रताप कोण असतो? तुझा बाप असतो. तू गप ना. तो व्यंकटेश असतो. गप ना तू. एवढा करीन गप. का केलंस हे? का केलंस सांगतो. अगं अगं आई, नाही बाळा मी परे गेलो. तुम्ही या सगळ्यांच्या परे गेलो. तुम्ही मध्येच परेला का जाताय? एवढा पण परे नाही. अहो त्याच्या भावना लक्षात घ्या ना तुम्ही. तुमच्याबद्दल काहीतरी वाटतंय त्याला, हे महत्वाचं नाहीये का हो? तुम्हाला कसं कळत नाही? नुसता त्याच्यावर हात उचलत असतात हे तुम्ही. तू चल ना निघ. लुंगीनेच तुझा गळा आवळून आणि मार ना. लवकर निघ. लवकर निघ. तुझं तेल तुझ्यावरच वापरायला लावू नकोस. थोडं समजून घ्या हो. माझी जाहिरात केली आहे मी या ऍड्रेसवरची. उद्या दुसरी जाहिरात कर. निघ आता. नाही, मी जाहिरात छापत नसतो. मी स्वतः हातात केश घेऊन शहरामधल्या गल्ली बोळातल्या मुतारीमध्ये जाऊन जाहिरात लिहत असतो. माझे सगळे गिराईक मुतारीतून येतात आणि केअर ऑफ म्हणून तुमचा नंबर दिलेला असतो. अरे नालायकांनो, अरे तेव्हा सकाळपासून मला रॉंग नंबर येत आहेत. भाई घर पे आके मेसेज करेगा क्या? असं सकाळपासून फोन येत आहेत. प्रत्येकाचा आवाज घुमतोय फोनवर. आवाज का घुमतोय? डायरेक्ट मुतारीतला फोन लावतायत ते. आत्ताच्या आत्ता सगळे नंबर खोडून यायचे. आत्ताच्या आत्ता सगळे नंबर खोडून यायचे. आता ते शक्य नाही बंड्या, आता ते शक्य नाही. अरे 20 दिवस आधीपासून मी जाहिरात लिहिली आहे रे, आणि तुझा नंबर जवळपास 300 मुताऱ्यांमध्ये लिहून ठेवला. बाबा अभिनंदन बाबा, तुम्ही मुतारांमध्ये फेमस झालात. नंतर तुझी दाढी काढून मी त्याची शेकोटी करेन. हा तू निघ. कुठे तुझा सामान? निघ लवकर निघ. आताच्या आता निघ. ए ओमक्या, बघ की रे तुझी संधी जाते. जागतिक दर्जाचा मसाजर होण्याची संधी जाते. उद्या कदाचित तुला ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल सुद्धा मिळाला असता रे. बाबा 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 प्लीज असं करू नका ना. माझी संधी दवडू नका प्लीज. पाया पडते तुम्ही. अरे ओंक्या ही संधी नाही. अरे तेल घेऊन काही होत नाही संधी. अहो बाबा, तो तेलाचा त्रास होणारच आहे ना. अहो गोगल गाय पाळायची म्हणजे शेंबूड तर लागणारच ना. गोगल गाय को शंख में जतन करे, शेंबूड का दाग तो लगे रे लगे. गोगल गाय को शंख में जतन करे, शेंबूड का दाग भैया लागे रे लागे. शेंबूड का दाग भैया लागे रे लागे. ए बंड्या, पटकन निघ. ह्या भुव्या फोडून टाकीन. काढून निघ. निघ. लगेच निघायचं कळलं? ए माझे डिपॉझिटचे पैसे द्या, मी जातो. मी देईन पैसे. आता जाता निघ. कुठे तुझं सामान? ओंक्या याला बाहेर काढ. ओंक्या याला बाहेर काढ. निघ. ऐक माझं बंड्या, तू बंड्या नाहीये माझं नाव. ऐक खांड्या. बंड्या पण नाहीये माझं नाव. कांडेकर साहेब, माझा नीट ऐकून घ्या. तुम्हाला बीपीचा त्रास असतो, आणि हा जो असा तुम्हाला सारखा नाकावर राग येतो ना, तो उगाच येत नसतो. ती म्हण आहे ना, नाकावर राग, तिच्या मागे शास्त्रीय कारण असतो. मी तुम्हाला सोपा इलाज सांगतो. इकडे या. जेव्हा तुम्हाला राग येईल, जेव्हा राग येईल, तेव्हा हे नाकावरची अशी ही जागा आहे ना, इथली नस आहे ना, थोडं प्रेशर दिलं
क्या बात है, मजा आली. प्रसादा. फॅन्टॅस्टिक, मजा आली, खूप मजा आली. कांचन, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. आगाआगाई ही खूप गाजलेली सिरीज आहे या मंचावरती आणि या सिरीजमध्ये कांचन म्हणजे खरोखर सुवर्ण कांचन योग म्हणायला लागेल. ज्यांची स्वतःची एक स्टाईल असते, स्वतःची एक शैली असते, असे अभिनेते मला खूप आवडतात. आणि तुझी एक विनोदाची किंवा तुझ्या अभिनयाची वेगळीच शैली आहे, ती अशी कुणामध्ये मोजता येत नाही कधी. आणि तुझा पोकर फेस हा काही न करता खूप काही बोलत असतो आणि त्याची खूप मजा येते. आजही ते मला प्रकर्षाने जाणवलं जेव्हा तू परफॉर्म करत होतास. आणि प्रसाद, नमा आणि ओमकार या तिघांबरोबर तुझं कॉम्बिनेशन फार रंजक वाटलं बघताना, खूप मजा आली. ओमकार ॲज युजल, नमा फॅन्टॅस्टिक. पशा आज ते हात पायाखाली घ्यायचं आणि गुडघ्यात ते ब्रिलियंट होतं, खूप ब्रिलियंट होतं, वंडरफुल. थँक्यू दादा. कांचनदा, आमच्या हास्यजत्रेत सहभागी होण्याच्या अनुभवाविषयी काय सांगाल? आय वॉज ॲक्च्युली इगरली वेटिंग फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. आणि मला सगळेच माझे मित्र आहेत, खूप वर्ष त्यांच्याबरोबर काम करतो आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यात घुसून जी धमाल करायला मिळते ना, दॅट आय वॉज मिसिंग. पण आज आणि काल म्हणजे माझे दिवस, म्हणजे हे 2 दिवस आठवणीत राहण्यासारखे आणि मला खूप मजा आली. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. थँक्यू कांचन अण्णा. थँक्यू सो मच. मंडळी, मद्यपी म्हणजे बेवड्याला पाहिलं की माणूस हा पूर्वी माकड होता, हा डार्विनचा सिद्धांत लगेच पडतो. हाच सिद्धांत तुम्हाला पुन्हा पटवून द्यायला आता या मंचावर धुडगूस घालायला येत आहेत फिल्टरवाड्याचं बच्चन, गौरव मोरे, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने आणि त्यांच्यासोबत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. हॅलो. हा, हॅलो. जैन सर. हा जैन. अरुण कदम हवालदार 365 बोलतोय सर. हा बोला बोला. हा, टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. मी हा इकडं इकडचं दगड तिकडं अजिबात हलणार नाही. मी हा इथं. हा, तेवढी फक्त टीम लवकर पाठवा, लई थंडी वाजायला लागली आणि मच्छर बी चावते तिथं. मग काय मच्छरदाणी पाठवू का? नाही साहेब, साहेब मी करतो ती तेवढे अरेंज करतोय. कोण नाही, एकटाच आहे मी. पण लवकर या, टीम घेऊन या लवकर. हा, जय हिंद साहेब. वयस्कर माणसाला इथं बसवलाय. कधी ही टीम येणार, कधी ह्याला घेऊन जाणार, कधी पोस्टमॉर्टम ह्याचा होणार. लय तरा झालाय हो, काय करायचं कळत नाही. ह्यांनी कांड केलंय, ह्यो झोपला इथं. निसरायला आमासनी लागतंय. हा, अरे ए हाड हाड ए, हाड, हाड, हाड. आज इतनी भी मैसर नहीं है मैखाने में जितनी हम छोड़ दिया करते थे पैमाने में. ए, इथं. अरे साहेब सलाम. सलाम. मी काय म्हणतो साहेब, काय? who's that guy? He's sleeping here, taking a चादर, and you कुडकुडिंग in थंडीत. Why? ए बाबा, आता मला इंग्रजी बोलायला आवू नकस. मी न पिता इंग्रजी बोलायला लागलो ना, इथं सगळे गार होत्या. उगा माझ्या नादाला लागू नको. कानसुलाच जाळ का निघित ना. तसं नाही. सॉरी सॉरी पडशील ना. अरे सॉरी, मला त्याला सॉरी तर बोलायचं ना. अरे कुठला बाम लावलाय एवढा भाग निघित ना. भाम आहे. हा. एक मिनिट, आता तुम्हाला इंग्लिश ना पाहिजे ना? इंग्लिश नाही, मज सांगा. कुठली घेतली सहीच रे? मज सांगा. कुठली? ऐका ना साहेब, 2 मिनिटं ऐका तरी पहिलं. हा, काय? मज सांगा. हा, हे गृहस्थ कोण आहेत जे अंगावर चादर घेऊन झोपलेत? हिथनं जा बाबा तू. अरे नाही, 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 हिथनं चाल. तेवढं सांग. एवढं माझं असं काय, काय? तेवढं सांगा कोण आहे. बस चादर घेऊन झोपले कोण आहे? त्याला डास चावत्यात, तू अंगावर घेऊन झोपलाय. जा हिथनं. मग यहाँ चादर कोणी दिली? माझा चादरीचा बिझनेस आहे, मी त्याला चादर दिले. जातो का हिथनं तू? बरं. निघ हिथनं, चल. ऐका, जातो चिडू नका. जास्त काय होतं माहिती का, चिडलं ना बीपी हाय होईल.
आज दमा बिमा लागल तुम्हाला. मी पंप घेऊन काम करतोय, तू नको मला टेन्शन देऊ. निघित ना, पंप घेऊन काम करताय. निघित ना. अरे सामान्य माणसाला पंप परवडत नाही, घेऊन फिरते ते. आपला हम गरीब आहे, इसके हमला सांगाला छान आहे. हवालदार साहेब आहेत. हा जय हिंद साहेब. अहो कुठे या की लवकर. हे तर लयच मी एकटाच पडलोय हो. कोण नाही, तर त्रास व्हायला लागला. या की तुम्ही लवकर. हा जय हिंद साहेब. हा या. कुठं आहे ये ना बावड्या. जायचं कुठे? स्टॅच्यू जायचं कुठे? तुला माझा विश्वास आहे. हा चल माग माग चल चल. येतो. ए, बाबा ए बाबा ए बाबा ए इकडे इकडच्या बाजू अरे बापरे. पाय पड. ए, ए. अरे ऐका ना. 2 मिनिट फालतुगिरी पाहिजे. फालतूगिरी ना पाहिजे. माय फ्रेंड बने. नमस्कार, हाईट साहेब. 5.8. And my profiles are this. आता निघाहीत नाही तर प्रोफाईल असे फटके मारणं कळणार बी नाही. कधी दाखवणार नाही. हे बघा, पहिली गोष्ट तुम्ही पोलीस भरती कशी झाले आय डोंट नो. हा बारका आहे, पण असा टेंगुळ काढील नाही का फटक्यात. ऐका ना ऐका. 2 मिनिटं काका, 2 मिनिटं अरे तुम्ही. काय हे तारी प्रॉब्लेम चालू आहे तुमचा. आम्हाला आहे ना फक्त 2 चादरा द्या. आम्हाला लय झोप आली, घरी जायचं. अशी चादर द्या ना, एकदम अशी मस्त धुतलेली, इस्त्री केली, कडक चादर द्या. अरे कुठली चादर. अरे कुठली चादर म्हणजे काय साहेब? अरे यार गौरव, तू फसवलं मला. अरे इथे चादर नाही. इकडे. अरे काय साहेब, मरती राहताय, खोटं नका बोलला हो. मी कधी खोटं बोललो. तुम्हीच तर नाही बोलले काय? माझा चादरीचा धंदा आहे म्हणून. मग कशी नाही बोलले चादरीचा धंदा द्या ना. 2 चादर सोडून द्या, झोपतो ना आम्ही पण. तुम्हाला चादर पाहिजे. हा. एक काम करा, हायवेवर उभं हा. राहायचं. एखादा टेम्पो आला का नाही, हा. तो तुम्हाला धडकला की अशीच चादर तुमच्या अंगावर टाक. एवढं सोपं होतं गौरव. एवढं सांगायचं ना, मग अशी सोपं आहे. चल. तिकडे जाऊ, हायवे- हायवे उघडा. अरे येडा ना, अक्कल घाण ठेवली का तुम. काय? अरे मरा ना तिकडं. ह्याला उडवलं, ह्यो इथं म्याला पाडलाय. कळत नाही का तुम्हाला. म्यालाय तो. हे बॉडी आहे ते डंपरने ढळक दिलाय त्याला. ह्याला? आणि मग काय, हा गेलाय तो. आई शपथ गेला यार. साहेब हे कसं मेलं? हा. हायवेवर ती उलटी सायकल चालवत होती. कशी? हायवेवर अशी उलटी सायकल चालवत. डंपरने धडाकलं गेलं ते डायरेक्ट इथं अंगावर चादर घेऊनच झोपले. ओ माय गॉड, व्हेरी इंटरेस्टिंग यार. ए, स्पोर्ट्समॅन मेला असा आपला. मारील. गौऱ्या, तुला कळतंय का? काय रे? हा खेळाडू होता. अरे खेळाडू नाही, बेवडा होता तो. उलटी सायकल चालत होतं, त्यांनी धडक दिली, मिळालाय तो हिता पडलाय. ऑन दी स्पॉट गेलाय ते. माझा स्पोर्ट्समॅन गेला. ए बायको आहे का तुझी? अरे स्पोर्ट्समॅन आहे, स्पोर्ट्समॅन आमच्या गावची शान आहे. अजिबात ऐकायचं नाही. निघा हितनं. नाही साहेब. तुम्ही हितनं निघा पहिला. उठा. नाही आम्ही याला घेऊन जाणार. आमच्या गावची शान नाही. तुम्ही चला हितनं निघा. आता माणसं येतील आमची, फालतुगिरी करून का निघा हितनं. इकडे या. आता काय करायचं? हा? याचं काय करायचं? ह्याच शाही इथं मामात अंत्यसंस्कार व्हायला पाहिजे. नाही नाही गौऱ्या, मला असं वाटतं आपण ना गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना बोलवलं पाहिजे इथे. ह्याची बॉडी मंडळाच्या बॅनर मध्ये लपटूया. हा 11 बाटल्यांची सलामी देऊ. आपल्या गावची शान नाही. निघा हितनं. हा, ते निघा. आम्ही याला घेऊन जाणार आहे. अजिबात नाही. घेऊन जाणार आम्ही याला. निघा हितनं. हात लावू नका साहेब, आम्ही माणसं आणतोय. हात लावू नका. हात जय हिंद साहेब. याची लवकर कुठे तुम्ही. अरे गाडी पंक्चर कशी होती माझ्याच टायमाला तुमची.
या लवकर जय हिंद चला या रे. या सगळ्यांनी या. आपल्या गावची शान आहे. आपला भाऊ आहे तो. शान आहे. या ना, या. आपल्या गावची शान आहे. अरे ऍक्टिंग पेटो त्याला बर नाही पेटू नका पेटू नका आपल्या गावी घेऊन चला आपल्या गावी घेऊन चला आपल्या गावची शान आहे अरे उचला आपल्या गावची शान नका असं करू फालतू घेऊन चला अरे आपल्या गावची शान आहे. हा, बस. आपल्या गावची शान ऐको काय झालं बापरे बापरे कुठे घेऊन गेले ते मग आमच्या गावाला घेऊन गेले कुठे घेऊन गेले? आमच्या गावाला चल तिकडे, चल. वा 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 जोरदार टाळ्या एकदम डेडली परफॉर्मन्स आउट ऑफ द बॉक्स कॉन्सेप्ट खूप मजा आली हास्यरसिक सई मला हे वाक्य म्हणून घेऊ देतास खूप दिवसांनी आणि खरंच खूप मनापासून म्हणते त्रिकूट मला खूप आवडलं आणि खरंच आवडलं अरुण दादा तुम्ही किती गोड आहात किती जास्त गोड आहात तुमची उलटी सायकल तितकीच गोड होती जितके तुम्ही आहात आणि तुमचा परफॉर्मन्स सुद्धा तितकाच गोड होता तुमच्यामध्ये एवढी एनर्जी एवढ्या वर्षानंतर सुद्धा कशी राहिली आहे ह्याचं सिक्रेट आम्हाला प्लीज कधीतरी सांगा कारण आम्हाला ते खूप उपयोगी येईल आणि त्याच एनर्जीनी त्याच शिद्दतनी तुम्ही प्रत्येक वेळेला परफॉर्म करत असता आणि तेव्हा आम्हाला तुम्हाला बघायला खूप मजा येते समाधान वाटतं दत्तूचं पण आपण अभिनंदन करू कारण दत्तूनी डेड बॉडीचा रोल केला आणि तो हल्ला पण नाही त्यामुळे दत्तूसाठी एकदा जोरदार टाळ्या मस्त कॉन्सेप्ट होती छोटीशीच कॉन्सेप्ट होती पण तुम्ही ती छान फुलवलीत आणि मांडलीत आणि नंतर जी मंडळी आली त्यांना बघून मी सुद्धा हरकले त्यामुळे ह्या परफॉर्मन्समध्ये खूप सारी सरप्राईज पॅकेजेस होती पण माझ्यासाठी सगळ्यात प्लेझंट सरप्राईज ह्या ग्रुपचं होतं आणि फारच ते भावलं मजा आली थँक्यू थँक्यू सो मच फॉर दिस झिंगाट परफॉर्मन्स थँक्यू आणि मंडळी याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय आता भेटूया पुढच्या आठवड्यात तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा चौकार